कुशीत आम्हा तो आनंद, तुझी श्रेष्ठ माया दयेची धार, रूपे ती अनेक शक्ती अपरंपार. तुझी श्रेष्ठ माया दयेची तू धार, रूपे ती अनेक शक्ती अपरंपार. तुझ्या मांडीवर आराम मिळे, दुःख मनातले क्षणात गवळे. पदार्थ बनवी तू राही उपाशी, तूच उभी राही ग पाठीशी. तुझ्या प्रत्येक शब्दात हास्याच्या कळ्या उमले क्षणात, तू अशी गुरु आम्हा संस्कारात. आम्हा गुण गचे तुझ्या गुणात, आम्हा गुण गचे तुझ्या गुणात. आई आई असते, आई माया असते, आई दया असते, आई प्रेम असते. आई माया अपार, आईचे धान अपार, आई दैवी अवतार, चूक आईच्या मांडीवर. आई माय माऊली, आई दुधाची दार, तेवनात सावली ती सर्वोत्तपरी आधार. हे झाले आईच्या मातृत्व दिनाविषयी, आईच्या विषयी. आता माझी कविता सादर करते. आईचं जगणं. कवितेचे नाव आहे आईचं जगणं. आईचे जगणे काय आणि कसे आहे, आईचे जगणे काय आणि कसे आहे. प्रश्न केला तर उत्तर काय आहे, प्रश्न केला तर उत्तर काय आहे. ते काय सांगायचे असे नाही म्हणायचे, ते काय सांगायचे असे नाही म्हणायचे. आई काय तर सांगता येत नाही म्हणायचे, आई काही सांगता येत नाही ते म्हणायचे. आई मा माय माऊली जननी ममता आहे, ती देवीच्या प्रत्येक रूपाची रचना आहे. ती देवीच्या प्रत्येक रूपाची रचना आहे. स्त्री जन्मात तुझी कहाणी खूप सुंदर अनमोल अशी आहे. स्त्री जन्मात तुझी कहाणी खूप सुंदर अशी अनमोल आहे. म्हणून आई हा फक्त एक शब्द नाही, तो आयुष्यातला सुखाचा क्षण आहे. म्हणून आई हा फक्त एक शब्द नाही, तो आयुष्यातला सुखाचा क्षण आहे. हे तिचे जगणे असते, हे तिचे जगणे असते. पहाट असो, दुपार असो, सायंकाळ असो, ती सांज वा ती रात्र असो, ती सांज वा ती रात्र असो, प्रत्येक धाव तिची आपल्या थकव्याला ओढावते घेते. प्रत्येक धाव तिची आपल्या थकव्याला ओढावते घेते. तिचे स्मित हास्य ते घर आमचे उजळविते, तिचे स्मित हास्य ते घर आमचे उजळविते. हेच तिचे जगणे असते. प्रत्येक पदार्थ करताना तिच्या मनात आपली माणसे, त्याची आवड असते. प्रत्येक पदार्थ करताना तिच्या मनात आपली माणसे, त्याची आवड असते. त्यात चव, रस, माया, गोडवा मिसळते आणि लेकरासाठी स्वतःची भूक मिसळते, आणि लेकरासाठी स्वतःची भूक मिसळते. हे तिचे जगणे असते. कधी घरात रागाने काही घडत असतात, कधी घरात रागाने काही घडत असतात. तिचे चुकते ना चुकते ती खूप रडते, तिचे चुकते ना चुकते ती खूप रडते. सारे शांत होते ती तुमचाच विचार करते, सारे शांत होते ती तुमचाच विचार करते. ती सर्वांना वाटते पण ती जीवन नसते, पण ती जीवन नसते. हे तिचे जगणे असते. तिला कोणी पाहत विचारत नसते, तिला कोणी पाहत किंवा विचारत नसते. ते दुःख सहज ती घेते आणि हसते, ती दुःख सहज ती घेते आणि हसते. कधी अनुभवली का तिची धावपळ, कधी अनुभवली का तिची धावपळ. सर्व सहन करत ती तासान तास दिसते, सर्व सहन करत ती तासान तास दिसते. हेच तिचे जगणे असते. आई शब्द नसून ते अमर प्रेम असते, आई शब्द नसून ते अमर प्रेम असते. घराच्या प्रत्येक श्वासात तिचे जगणे वसते, घरातल्या प्रत्येक श्वासात तिचे जगणे वसते. तिच्या जगण्याची किंमत मोजू नये असे आहे, तिच्या जगण्याची किंमत मोजू नये असेच आहे. ती घराचा फक्त आवाज नसून तो आयुष्याचा श्वास आणि घराचा ध्यास आहे. ती घराचा फक्त आवाज नसून तो आयुष्याचा श्वास आणि घराचा ध्यास आहे. हे तिचे जगणे असते असे सांगताना, हे तिचे जगणे असते असे सांगताना तिच्या त्यागाला रोजच्या सवयी ठरवू नये, तिच्या त्यागाला रोजच्या सवयी ठरवू नये. आई म्हणजे किती अवघड जगणे, आई म्हणजे किती अवघड जगणे ते तिच्या नजरेतून पाहायला तुम्ही विसरू नये. असे तिचे जगणे असते, असे तिचे जगणे असते. धन्यवाद.